आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग। एसआयटी प्रमुख आयपीएस पंकज कुमावत बीडमध्ये दाखल। संपूर्ण तपास गोपनीय ठेवला जाणार। धाराशिवमधील शिवरायांच्या शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून फायबर मॉडेल मागवले। मुख्यमंत्री फडणवीस अंतिम मॉडेल निवडणार। महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प उभारलं जाणार। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाला धमकी। भरणेंबाबत बोलाल तर हाताखालून काढू असं म्हणत मारण्याची धमकी। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटेंची महारुद्र पाटलांना धमकी। अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025चं आयोजन। आचारसंहितेच्या प्रचार प्रसारासाठी मराठा समाजाचा पुढाकार। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय। बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन दुपटीने वाढवण्यात येणार। डीपीडीसीच्या कोट्यवधींच्या कामांवर आता सरकारची नजर राहणार। प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार। सोन्याच्या उच्चांकी भावामुळे देशभरात दागिने खरेदीमध्ये घट। सोन्याची मागणी घटल्यानं दरातही घट होण्याची शक्यता। पावसाळी आजारांमुळे मुंबईकर त्रस्त। डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत क्रांती मिशनच्या वतीनं वैमानिका किसान ड्रोनचं आयोजन। मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास मदत होणार।